नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते. तर आता 3 वाजता आहे दुपारचे. गुड्या पण येऊन गेली, तिने मॅगी करून खात होती. तर हे बघा, थोडीशीच मॅगी खाल्ली आणि बाकीची तशीच ठेवलेली आहे. मॅगी काही कोणी खाणार नाही आता. सकाळी मी स्वयंपाक केला नव्हता, कृष्णाने पण मॅगी करून खाल्ली. रात्रीची खिचडी होती, 2-3 चपात्या होत्या. सकाळी तिला टिफिन दिला तर मग एक्स्ट्रा 2-3 चपात्या झाल्या होत्या. तर पापडचा चुरा आणि चपात्या मी म्हणजे यांनी खाल्लं. मी थोडीशी रात्रीची खिचडी होती तीच खाल्ली होती. तर आता भूक लागली, बरं वाटत नव्हतं मला. आणि सकाळी काय झालं माहिती का, 2-3 कस्टमर केले आणि फॅन लावायला जाऊ म्हटलं, तेवढ्यात इतकी जोरात आपटली मी, तुम्हाला काय सांगू. हाताला लागलेलं आहे, हात दुखतंय, हात मुरगळून गेलेला आहे माझा. याचं बघा कसं चालू आहे. तर दाखवते मी तुम्हाला, 1 मिनिट. हे बघा, ह्या हाताला लागलेलं आहे आणि हात थोडासा सुजलेला आहे. असं होत नाही आहे लवकर. सुजलेलं आहे, दुखतोय ना मग तो. अशी कस काय पडून गेली? अगं बाई, साडीमध्ये पाय अटकून गेला माझा. ज्वेलरी दाखवायला गेली तर दिव्या पण होती. किती जोरात गेली दिव्या. मी बाया पण होत्या का? बाया पण होत्या. मग इतकी जोरात गेली ना, मी डायरेक्ट धपकली. बरं तोंडावर पडली. तोंडावर काय, माझं गुडघ्याला या पायाला लागून. पायाला का हाताला? हाताला. हे नाही. ते तर पहिले. आणि 2-3 दिवसापासून म्हणजे ना, हे शॉप टाकल्यापासून ना इतकी धावपळ होते ना माझी, काय सांग. तेव्हाच आवरून घेतलं. आमचे साहेब कृष्णा दिव्या आवरू लागली मला. स्वयंपाक तर नव्हता. सकाळी तर होता, म्हणजे असं नाही आहे स्वयंपाक केला नाही बुवा, असं सकाळी चपात्या वगैरे सर्व झालं होतं. आणि आता भूक लागलेली आहे दिव्याला आणि मला पण थोडंसं असं काहीतरी खाऊशी वाटते. तर म्हटलं काय करावं. तर पीठ पडलेलं होतं गहू तांदूळाचं, कोरडं पीठ काढून ठेवलेलं होतं मी. पापड केले होते तेव्हा. तर ते पीठ आहे, तर दिव्याला म्हटलं आपण ते पीठ करू चल. आणि ते पीठ कसं बनवते ती रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करते. आणि चला आपण खाऊ ते पीठ. भूक लागले तर खायला पटकन होतं, असं काढून ठेवलं की. तर आता ते करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. पातेलं घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते. त्याच्यात टाकते गरम पाणी. आणि इथं काय काय घेतलेलं आहे सांगते. ओवा घेतलेला आहे, हे बघा इथं ओवा आहेत, थोड्याशाच घेतलेल्या आहे. याच्यात सर्व राहतं, काही नाही जरी घेतलं ना तरी चालतं. आपलं नागली पापड मसाल्याची पुडी येते, ती थोडीशी टाकून घ्यायची, तिच्यात सर्व राहतं. पण मला जास्त म्हणजे टेस्टी बनवायचं आहे, त्याच्यामुळे ओवा आणि तीळ घेतलेली आहे. हे बघा, मीठसुद्धा टाकायचं नाही, गरज लागली तर टाकायचं. हे बघा एवढं घेतलं आहे मी, टाकून देते. पाणी उकळून झालं, गरम पाणी ठेवलं होतं. आणि हे बघा गहू तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, ते पीठ घेतले. आता ते पीठ टाकून देते मी. झाकून देते, कमी गॅस कर. थोडंसं शिजू देते त्याला. मीठ लागलं तर आपण नंतर मीठ टाकू, चेक करू. हे बघा, ओतलं तरी घाबरायचं नाही. तर आता त्याला आपण लाटण्याने मस्त हाटून घेऊ. पहिले असं फोडून घ्यायचा. कलर बघा किती छान आलेला आहे.
पाणी टाकायचं लागलं तर. मला लागतंय म्हणून मी टाकून देते. जे काय टाकलं नमक आहे. नमक टाकायची गरज नाही. इतकं छान झालेलं आहे ना. तर याला आता वाफवून घेऊ आपण 5-10 मिनिटं. झालं आपलं घेरलेलं पीठ. तर याला 5 मिनिटं वाफवू देऊ, 5-10 मिनिटं व्यवस्थित, आणि मग दाखवते तुम्हाला. चला, तर पीठ मस्त वाफून झालेलं आहे. कलर बी 1 नंबर आलेला आहे. परत 5 मिनिटं झाकून. गॅस बंद करते. गरम गरम पीठ मस्त खायला लागेल. हे दे ग तिला. ती गरम झाली. एक नंबर बनलेले पीठ. एक नंबर आहे दिवे. आणि स्पेशल तिळाची चटणी केलेली आहे. तीळ भाजून त्याच्यात लसूण, तिखट आणि मीठ टाकलेले, आणि तिळाची चटणी छान लागते. जास्त चटणी घ्यायची. तुला जास्त पाहिजे शिवाय चटणी? हा, हिला बी तिखट लागतं. नाही तिखट नाही ग, जास्त तीळ टाकलेली आहे. हो, तुला आवडते ना. हा माहिती, गावची आजी ती. गावाकडच्या मुलींना सर्व माहितात. तिळीची चटणी भारी लागते या नाही लागते, कशी लागते. फक्त 10 मिनिटात पीठ रेडी झालेलं आहे. या तुम्ही पण खायला, आणि खूप छान लागतं. करून बघा, नक्की ट्राय करा. 1 मिनिट खा. या खाय. आलं ना तोंडाला पाणी. गरम गरम खा लागेल. 1 नंबर. घे दिवे. हे घेते का, हे घेते. तर हे बघा, मी 5 मिनिटं सुद्धा रिकामी राहत नाही. आज थोडासा आराम झाला तेवढंच. तर आत्ता जाते मी मार्केटला माल आणायला, आणि दर आठवड्याला माल येतोय आपला. इतकं म्हणजे आपलं शॉप चालतंय, दर आठवड्याला येतोय. तर चला माल घेऊन येते. आणि डेली यूजचा आणायचा आहे यावेळेस. पौर्णिमेचा माल आणला गेलेला आहे. न्यू साड्या आणलेल्या आहे. तर मी उद्याच्या नाही तर परवाच्या व्हिडिओमध्ये
दाखवणार तुम्हाला. आणि आता मी चालली आहे डेली यूजच्या साड्या घ्यायला. तर दिव्या आवरून घेणार आहे गुड्या राणीचे कपडे वगैरे. चल, टाईम किती होतोय माहिती का? 9:30 होत आहे. आल्या आल्या आहे ना, बसली सुद्धा नेहमी बाहेर गेलेली होती साड्या घ्यायला. तर आली, रगडा बनवला, इकडे गुळाचं पाणी बनवलं, ओतून गेलं ते काही हरकत नाही, नंतर साफ केलं जाईल. आणि इकडे तेल गरम ठेवलेलं आहे, पाणीपुरी काढायची आहे. मस्त रगडा बनवला मुलांसाठी. आणि जास्तीचा बनवला ना, सकाळी पण मुलं खातील त्याच्यामुळं थोडंसं जास्त बनवला. इकडे गोड पाणी बनवते, ते पण ओतून गेलं. मी बाहेर गेली, ते थोडं काम होतं तर इकडे थोडंसं ओतून गेलं. किचन वाटा आपण साफ करून घेऊ, काही हरकत नाही, मुलांसाठी बनवले. इकडे पाणीपुरी तळून घेते. इकडे कांदे कोथिंबीर कट करून झालेली आहे. दूध ठेवलं, भांडे घासले, बाकीचे भांडे आहेत. वेळ भेटत नाही मला मेन म्हणजे. चला, त्याच्यामुळं व्हिडिओ करायला टाईम नाही आहे मला. किती धावपळ होते माझी. आता मुलांना पहिले जेवण देते, कारण की कसं ते पण अभ्यासला बसते आणि माझी पण तयारी करून देते. सकाळी गुड्याची शाळा आहे, परत सकाळची तयारी करावी लागेल मला. जेवढं आवरावं तेवढा पसारा होऊन जातो, काय करावं. चला, मी ना पाणीपुरी काढून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. पाणीपुरी तळून झालेली आहे, खाऊन बघितली. आणि गव्हाच्या पिठाची आणलेली मी, मैद्याची आणलेली नाही आहे. हे बघ, इतकी छान आहे ना, एक नंबर. आणि जास्ती काढली पोटभर खातील मुलं. तर चला, जेवण करून घेते, साड्यांचा पसारा आवडते आणि मग बोलते. जेवण करून झाले. रगडा इतका छान झाला होता, एक नंबर. इकडे बाई रुसून बसली. थांब ग, मी उचलून घे. दिव्या, रगडा कसा झाला होता? सरकू. चल बेटा, आई साड्या ठेवू लाग माझ्या. सरक नाही का, उठ उठ. दिव्या चालली साड्या घेऊन. का ग? इकडे हे बघा, डेली यूजचा माल संपलेला होता आणि आता आणला. बाकीचा वरती गेला. चल, म्हटलं चला व्हिडिओ तरी करावा थोडासा. महिना पूर्ण पसारा झालेला आहे, कारण की निघायच्याच टायमाला कस्टमर येऊन गेले आणि पूर्ण पसारा करून ठेवलेला आहे. ते कागद वगैरे घेऊन ये बेटा, त्याच्यात घालते सर्व. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. 10:30 झाले, भांडे पडलेले, भांडे घासते. आणि सकाळची तयारी, काजूची भाजी बनवणार. का ग, आवडली तिला काजू पनीर? भाजीची सोय लागून गेलेली आहे माझी, आणि चपात्या. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.